आली आली भाग्यलक्ष्मी। सूर्या भाऊजीने मागितले होते पैसे। काय? अगं सूर्या मला म्हणतो की त्याला पैसे नकोयत। इथे तू मला म्हणतेस की हे पैसे तू त्याला देतेस। तो तर असं म्हणतोय की हा 5,000चा विषय तूच त्याच्या पुढे काढलायस। म्हणजे काय खरं काय काशी? नाही मी खरं सांगतेय, सूर्या भाऊजीनेच पैसे मागितले। त्याने पैसे मागितले? बर, का मागितले त्याने पैसे? काय काम आहे त्याला पैशांचं? काशी तू सांगणारस का मला? हो ते भाऊचं भूत असेल, भूत। आम्हाला खोटं पाडण्यासाठी तू तुझ्या नाही त्या कल्पना लढवू नकोस। हे बाप्पाजी मला भाऊ इथं आला होता आणि आम्हाला प्रत्यक्ष भेटून गेला, हे सत्य आहे। सत्य असेल, पण मला जे काय वाटलं तेच बोललो ना। तुला वाटलं ते बोलून झालं असेल तर चालायला लागे तू। चल निघ। जय हो बाप्पाजी। सुख दुःखानी सर्वाणी। भाऊ आम्हाला भेटायला आला होता हे खरं आहे, पण बाबा कदम म्हणतो त्याप्रमाणे जर घराचे दरवाजे खिडक्या बंद असतील, कुटुंब रक्षकार्य वाऱ्यावर माणसं असतील तर तो आमच्यापर्यंत येऊन पोचलाच कसा? शी हे बघ सगळं लक्षात येत आहे माझ्या। म्हणजे होतं असं माणसाचं। तू टेन्शन घेऊ नकोस, यात तुझी चूक नाही किंवा घरच्यांच्या कोणाची चूक नाही। होऊ शकतं असं। आपण एक काम करूया, आपण डॉक्टरकडे जाऊया। हो, काही झालं नाहीये मला। मी काय वेडी झालीये का? नाही नाही, तसं अजिबात नाहीये। फक्त मानसिक त्रास होऊ शकतो ना कोणाला, होऊ शकतो ना। वैद्य बुवा, काय झालंय काशीला? अहो त्यांची तब्येत एकदम ठणठणीत आहे, त्यासनी काय बी झालेलं नाही। अहो किती चांगली बातमी दिली तुम्ही। सूर्या, काशीला वेड्या करण्यात आपण अगदी यशस्वी होत चाललोय बघ। काशीच काय, तो संजय सुद्धा आता थोडा थोडा पुन्हा एकदा वेडा होत चालला माहितीये। एकदा काही काशी त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेली ना की तिथे करत बस म्हणावं समाज कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन। तुम्ही म्हणताय तसं काशीला ती 100% बरोबर आहे, त्यासनी कंचावी आजार नाही। पण मग ती अशी का वागते? म्हणजे एखादं काम सांगितलं की ती दुसरंच काम करून ठेवते। तुम्ही दोघं थोडे दिवस बाहेर जावा, मोकळे हवेत मनसोक्त गप्पा मारा, त्यामुळे ताणतणाव कमी होईल। त्यानं प्रत्येक वेळी खुश ठेवण्याचा प्रयत्न करा। हा योगच उपाय आहे त्यावर। नक्कीच। होय ना, तू परत आली। मला माहित होतं तू समजून घेशील। माझं मन मला सांगत होतं तू मला एक ना एक दिवस नक्की माफ करशील। होय ना, म्हणजे हे बघा, मी या घरात राहिलं, माझं सामान या आले, ते बी तुमची परवानगी असेल तरच। होय ना, मी माझी चूक 1000 वेळा मान्य करायला तयार आहे। तू मला फक्त एक वेळा माफ कर ग। मी तुम्हाला कवाच माफ करणार नाही। कोयना 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 राणी सरकार, तुम्ही खरंच रागावलात का माझ्यावर? आय एम सॉरी। आता तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला आम्ही तयार आहोत। हा खरंच तुम्ही म्हणत असाल तर इथे उठाबशा काढू का? उठाबशा का तुम्ही चापकाचे फटके मारणार आहात का हत्तीच्या पाया?